माननीय अजितदादांच्या निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आपल्या पहिल्या दौऱ्यावर असणार आहेत. सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्या खरं तर पुन्हा बारामतीकडे दाखल झाल्या होत्या, बारामतीकडे रवाना झाल्या होत्या. मात्र आज त्या आपला पहिला दौरा करतील राज्यातला. सुनेत्रा पवार या आज म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सातारा दौऱ्यावर असणार आहेत. विमान अपघातामध्ये अजितदादांसह निधन पावलेल्या 6 व्यक्तींपैकी एक असलेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट आज सुनेत्रा पवार घेणार आहेत. एकूणच सुनेत्रा पवारांचा हा दौरा हा नेमका कसा असेल, या दौऱ्याची आखणी काय आहे आणि कुठे कुठे सुनेत्रा पवार सातारामध्ये जाणार आहेत, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. 31 जानेवारी रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज सुनेत्रा पवार या प्रथमच आपल्या सातारच्या दौऱ्यावर असणार आहेत. कराडमध्ये प्रीतिसंगम बाग इथं माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन सुनेत्रा पवार आज अभिवादन करतील. त्यानंतर फलटणमध्ये अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची त्या सांत्वनपर भेट घेतील. आपल्याला सर्वांना माहिती आहे की अजित पवार यांच्या राजकीय जीवनामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ आणि त्यांचे विचार हे किती महत्त्वाचे आणि प्रेरणादायी राहिलेले आहेत. अजित पवार यांनी अनेकदा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या क्षणी कराडच्या प्रीतिसंगम इथं दाखल होत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं होतं. आपल्या भाषणांमधून ते अनेकदा आपलं राजकारण आणि समाजकारण हे कसं यशवंतरावांच्या विचारसरणीचं आहे हे आतापर्यंत सातत्यानं दाखवत आले. त्यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारही हाच त्यांचा वारसा हा पुढे नेताना आपल्याला दिसून येत आहेत, पाहायला मिळतात आणि त्याचं एक प्रतीक हे आजच्या या दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याप्रमाणे सकाळी 10 वाजता कराड येथील प्रीतिसंगम इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन सुनेत्रा पवार पुष्पमाला अर्पण करतील, त्यांना आदरांजली वाहतील आणि त्यानंतर 11 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आपल्या गाडीनं फलटणकडे रवाना होतील. दुपारी साधारणतः 1 वाजता त्या कैलासवासी विदीप जाधव यांच्या निवासस्थानी लोणंद तरडगाव फलटण इथं कुटुंबियांची त्यांच्या सांत्वनपर भेट घेतील अशी माहिती साधारणतः मिळते. अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला तेव्हा त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव हे त्यांच्यासोबत विमानामध्ये होते. विमान कोसळल्यानं विदीप जाधव यांचाही यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि कालच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती. यावेळी रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. दरम्यान यानंतर आता सुनेत्रा पवार या सुद्धा विदीप जाधव यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत आणि त्यांना धीर देणार आहेत. या दौऱ्यानंतर मात्र सुनेत्रा पवार या पुन्हा एकदा बारामतीकडे परततील अशा पद्धतीची माहिती मिळते. आपल्याला सर्वांना माहिती आहे की अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारीला बारामती इथं अपघात झाला. अजितदादांच्या अकाली निधनामुळे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा कधीही न भरून काढता येणारी पोकळी निर्माण झाली. मात्र अजितदादांनंतर आता ही परिस्थिती जबाबदारीनं सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवारांनी 31 जानेवारीला राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजितदादांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं एक अर्थ खातं सोडलं तर बाकी अजितदादांकडे असलेली सगळी खाती ही सुनेत्रा पवारांकडे आलेली आहेत. म्हणजे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास यासारखी ही तिन्ही खाती ही सुनेत्रा पवारांकडे आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदासह याही खात्यांची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. अजितदादांच्या दशक्रिया विधीनंतर खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून आणि या सगळ्या खात्यांच्या मंत्री म्हणून आपली जबाबदारी उचलण्यासाठी सुरुवात करतील आणि निश्चितच त्यांचा हा संपूर्ण प्रवास पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे या संदर्भातल्या अशा आणि याबाबतच्या अनेक घडामोडी या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास मी इथेच थांबते. तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करायला विसरू नका.